नमस्कार. मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. डॉक्टर पराग, आजही नेहमीप्रमाणे आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आम्ही तुमच्याशी ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेच्या आजूबाजूला असलेल्या तुमच्या मनातल्या शंका आणि या सर्जरीशी रिलेटेड, या शस्त्रक्रियेशी रिलेटेड असलेली लोकांच्या मनातली भीती, याच्याबद्दल सर आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. थँक्यू सो मच अगेन आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू डॉक्टर सौरभ. मी नेहमीच म्हणतो की मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात मला बोलायला खूप आवडतं. माझ्या श्रोत्यांशी, रुग्णांशी एक कनेक्शन या मार्फत होते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद की आपण पुन्हा एकदा मला मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात बोलवले. धन्यवाद सर. सर, आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटशी किंवा आपल्या यूट्यूब व्हिडिओजवर आलेल्या कमेंट्स किंवा मेसेजेसमधनं बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये टोटल नी रिप्लेसमेंटबद्दल ज्या शंका आहेत किंवा ज्या भीती आहेत त्याच्याबद्दल बोललो आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पण बिफोर दॅट तुम्ही मला सांगू शकाल का की जे पेशंट्स तुमच्याकडे येतात त्यांच्या मनात जनरली काय शंका असतात किंवा तुम्हाला सातत्याने विचारले जाणारे कुठले प्रश्न आहेत? नक्कीच. एकदा जेव्हा मी रुग्णाला टोटली रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम सांधारोपण ही शस्त्रक्रिया सांगतो आणि जेव्हा तो रुग्ण ही शस्त्रक्रिया करायला तयार होतो त्याच्या मनात खूप प्रश्न असतात. दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ऑपरेशननंतर खूप दुखेल का डॉक्टर? हे दुखणं आत्ता आहे ते तरी मी थोडंफार सहन करू शकतो, पण ऑपरेशननंतर कितपत दुखापत राहील, कधी मला चालता येईल, किती दिवस दुखणं राहील, हा एक खूप प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. आणि दुसरं म्हणजे की ऑपरेशननंतर मला चालता तर येईल ना, मी बेड रिडन म्हणजे अंथरुणावर पडून तर नाही राहणार ना, असे एक प्रकारची भीती त्यांच्या मनात असते. कारण कोणतरी त्यांना भेटलेलं असतं, त्यांच्या नातेवाईकांची किंवा त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाची शस्त्रक्रिया झालेली असते आणि त्यांचा तो एक्सपिरियन्स एवढा चांगला नसतो. त्यामुळे ह्यांच्या मनात एक भीती असते. ऑपरेशन तर करायला तयार आहे, पण ऑपरेशननंतर चालता तर नीट आलं पाहिजे, झोपून तर नाही राहायला पाहिजे, आहे ती कंडिशन बरी आहे अशी म्हणायची वेळ तर नाही आली पाहिजे, या शंका बऱ्याच वेळा विचारल्या जातात. ओके सर. आणि तुम्ही ॲज अ सर्जन म्हणून कुठल्या गोष्टींबद्दल थोडेसे केअरफुल असता किंवा कुठल्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते एक टोटल नी रिप्लेसमेंट करता? हा खूप चांगला प्रश्न आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या काळज्या घेतो. कारण महत्त्वाचं की आत्ताच मी सांगितलं की रुग्णांना ऑपरेशननंतर दुखणं कितपत राहील, किती वाढेल ह्याची भीती असते. त्यामुळे ते पेन कमीत कमी राहील ह्याची आम्ही दक्षता घेतो. आणि दुसरं म्हणजे की ऑपरेशननंतर त्यांना लवकरात लवकर चालतं करणं, लवकरात लवकर त्यांना स्वावलंबी करणं, ह्याच्याकडे आम्ही खूप बारीक लक्ष देतो आणि ते 2 ते 3 आठवड्यात पूर्णपणे स्वावलंबी होतील ह्याची दक्षता घेतो. पेनसाठी पाहिलं तर वेगवेगळे आता नवीन प्रकारचे टेक्निक्स आहेत ज्याला आम्ही मल्टी मोडल पेन मॅनेजमेंट म्हणतो, त्याच्याबद्दल मी पुढे सांगेनच. आणि ऑपरेशननंतर लगेचच फिजिओथेरपी चालू होते. 12 ते 24 तासात आम्ही रुग्णाला चालवतो आणि त्यांची सुरुवातीला काही एक्सरसाइजेस त्यांच्या करून घेतो. ऑपरेशननंतर 15 दिवसांनी टाके निघतात आणि लवकरात लवकर तो इंडिपेंडंट कसा होईल ह्याच्याकडे आम्ही खूप खूप लक्ष देतो. थँक्यू सो मच सर. सर, सगळ्यात जो पहिला प्रश्न लोकांच्या मनात येतो की मी जर का एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेलो तर ते मला सर्जरीज करायला सांगतील, ही सगळ्यात पहिली भीती असते. आणि त्यामुळे खरंच सर्जरीची जरी गरज असेल तरी पण ते सर्जरी करणं टाळतात. सर, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या पेशंटला स्वतःला कळू शकतात की जिथं दे कॅन सेफली से की मला या सर्जरीची गरज आहे? खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा रुग्णाला पेन खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि ते जे पेन आहे ते गोळ्यांनी, पेन किलर्सनी, गुडघ्यातल्या इंजेक्शन्सनी कमी होत नाही आहे, रेस्ट घेतल्याने कमी होत नाही, साधारण कॉन्स्टंटली पेन असतं, 24 तास जवळजवळ पेन असतं. त्याचबरोबर तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, बाहेर जाणं, कुठं काही शॉपिंगला जाणं किंवा घरात पण जेवायला जाणं किंवा वॉशरूमला जाणं, ह्या ॲक्टिव्हिटीज जेव्हा अफेक्ट व्हायला लागतात पेनमुळे, ह्या वेळेस आपण समजायला पाहिजे की गुडघा खरंच खूप डॅमेज आहे आणि त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. त्याचबरोबर हे झाली पेशंटची बाजू.
ॲज अ डॉक्टर आम्ही एक्सरे काढतो आणि एक्सरेमध्ये बघतो की कितपत आर्थरायटिस आहे, कितपत झीज आहे. ही 4 टप्प्यात झीज होते आणि जेव्हा ती झीज 4थ्या टप्प्यात जाते तेव्हा त्या रुग्णाला आम्ही शस्त्रक्रिया सांगतो. सर, दुसरा जो त्यांच्या मनातली भीती असते ती म्हणजे वेदना, की मला सर्जरी करताना खूप जास्त वेदना होतील का, किंवा सर्जरीनंतर माझं दुखणं अजून वाढेल का. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? करेक्ट. तसं मी म्हटलं की वेदना किंवा गुडघ्यानंतर गुडघ्याची दुखापत किंवा दुखणं वाढणं ही एक मोठी भीती रुग्णांमध्ये असते. तर आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिकॉशन्स घेतो. एक म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस आम्ही त्यांना एक जो प्रकारचा ॲनेस्थीशिया देतो त्याला एपिड्युरल ॲनेस्थीशिया पण देऊ शकतो आणि त्याच्यामुळे एपिड्युरल कॅथेटर ऑपरेशननंतर ठेवून 3 ते 4 दिवस 5 दिवस त्याचं दुखणं एकदम कमी ठेवू शकतो आम्ही. दुसरं म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस पेरी आर्टिक्युलर इंजेक्शन्स, म्हणजे जे सांधा बसवायच्या आधी जे सॉफ्ट टिश्यू असतात, स्नायू असतात, त्यांना आम्ही लिग्नोकेन किंवा अशा ॲनेस्थेटिक एजंट्सनी इंजेक्ट करतो आणि ती जागा आम्ही बधीर करतो. त्याच्यामुळे ऑपरेशननंतर होणारी दुखापत होत नाही आणि त्यावेळेस जे एरिया नंब केली जाते त्याच्यामुळे जे एक बॉडीचा इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स असतो, बॉडीची एक सूज असते, ती कमी प्रमाणात होते आणि ऑपरेशननंतर त्यामुळे पेन पण खूप कमी होतं. ऑपरेशननंतर आमचे ॲनेस्थेटिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे पेन ब्लॉक्स देतात. ही एक नवीन आता कल्पना आहे. पेन ब्लॉक्स म्हणजे काय की एक इंजेक्शन्स गुडघ्याच्या भोवती देतात आणि त्या पेन ब्लॉकनी ते गुडघ्याचं दुखणं अगदी 24 तास काय, 48 तास काय, 72 तासांपर्यंत पण कमी राहू शकतं आणि दॅट इज द मेन पिरियड जेव्हा त्यांना वेदना एक्सपिरियन्स होतात. त्यामुळे आम्ही हे सगळे प्रिकॉशन्स घेतो आणि ऑफकोर्स पेन किलरच्या गोळ्या देणं किंवा इंजेक्शन देणं हे तर आम्ही देतोच, पण त्याचं प्रमाण पण आता खूप कमी झालं आहे. कारण ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, ड्युरिंग ऑपरेशन इंजेक्शन्स, आफ्टर ऑपरेशन पेन ब्लॉक्स, ह्याच्यामुळे नक्कीच ऑपरेशननंतर ज्या वेदना होतात त्या खूप खूप टॉलरेबल आणि बेअर करण्याच्या लिमिटमध्ये होतात असं मी म्हणेन. असं अजून एक त्यांना जी सगळ्यात कॉमन भीती असते ती म्हणजे जर का सर्जरी यशस्वी नाही झाली तर काय, की आत्ता मला चालता येतं, सर्जरीनंतर माझं चालणंच पूर्ण बंद झालं तर काय. तर ही भीती कितपत खरी आहे? ही भीती खरी होती, कारण काही वर्षांपूर्वी टोटली रिप्लेसमेंट सर्जरी ही एक प्रिडिक्टेबल सर्जरी नव्हती. म्हणजे आम्हाला अंदाज अचूकपणे नव्हता की ऑपरेशननंतर फायदा होईलच, कारण ह्याची वेगवेगळी कारणं होती. कधी कधी काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकायचं, ऑपरेशननंतर पेन खूप वाढायचं आणि ऑपरेशननंतर कधी कधी बेड रिडन रुग्ण व्हायचे. पण त्या भीती आता पूर्णपणे आम्ही एलिमिनेट केल्या आहेत. त्याचं कारण असं की वेगवेगळे प्रकारचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आम्ही ऑपरेशनच्या वेळेस वापरतो. इन्फेक्शन कमीत कमी किंवा 0.1% कसं कमी व्हावं ह्याची खूप जास्त दक्षता घेतो. पेन कंट्रोल खूप जास्त प्रमाणात वापरतो आणि ऑपरेशननंतर त्यांना लवकरात लवकर चालवतो. त्यामुळे ह्या ज्या भीती रुग्णांच्या मनात आहेत त्या आता पूर्णपणे आम्ही त्याची काळजी घेऊन त्या जवळजवळ नील केल्या आहेत आणि टोटली रिप्लेसमेंट हे एक खूप प्रिडिक्टेबल ऑपरेशन आणि आम्ही ऑलमोस्ट गॅरंटीनी सांगू शकतो की हा पेशंट आम्ही पूर्ण वेदनामुक्त करू शकतो आणि त्यामुळे ती पेशंट्सनाही त्याच्याबद्दल एक कॉन्फिडन्स येतो आणि ही शस्त्रक्रिया करून घ्यायला ते आता भीती काही मनात बाळगत नाही किंवा संकोच बाळगत नाहीत. अंडरस्टूड सर. सर, दुसरी जी भीती, कारण की हे खूप ऐकण्यात येतं की जर का शस्त्रक्रिया होणार असेल तर त्याच्यानंतर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो ही पण लोकांच्या मनात खूप भीती असते, मला काही इन्फेक्शन झालं तर काय. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही एक खूप मोठी भीती त्यांच्या मनात असते आणि ती भीती असणं एक साहजिक पण आहे. ऑपरेशनच्या वेळेस इन्फेक्शन होऊ शकतं आणि ऑपरेशननंतर इन्फेक्शन झालं तर मग पेशंटचा खूप वेळ जातो, त्याच्यात मग परत त्याला ऑपरेशन लागू शकतात, इम्प्लांट काढायला लागू शकतं. तर हे होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही खूप बारकाईने त्याचं प्लॅनिंग करतो. हे 3 टप्प्यात केलं जातं, ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या वेळेस आणि ऑपरेशनच्या नंतर, ज्याला आम्ही म्हणतो की पेरी ऑपरेटिव्ह पिरियड. इन्फेक्शन होण्याची सर्वात जास्त दाट शक्यता ही ऑपरेशनच्या आधी 12 तास आणि ऑपरेशननंतर 12 तास म्हणजे ह्या पेरी ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये असते.
तर ऑपरेशनच्या आधी आम्ही काय करतो की तो जो पार्ट आहे पेशंटचा गुडघ्याचा ऑपरेशनसाठी तो व्यवस्थित क्लीन करतो, त्याला वेगवेगळ्या औषधांनी क्लिनिंग करून घेतो. नंतर ऑपरेशनच्या आधी 45 मिनटं एक अँटीबायोटिक देतो. ऑपरेशन थिएटरमध्ये तर सर्वात जास्त आम्ही प्रिकॉशन्स घेतो की ज्या प्रकारे जे इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट्स स्टरलाइज केले जातात, ऑटोक्लेव्ह केले जातात, ते हायेस्ट स्टँडर्ड जे NABHचे आहेत त्याने केले जातात. त्याच्यासाठी काही त्यांचे मॉनिटर्स असतात की ते आम्ही त्या सायन्स त्या चेक करून ते बघतो की ते ऑटोक्लेव्ह झालेत की नाही. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये एक लॅमिनर एअरफ्लो नावाचं एक इक्विपमेंट आहे. लॅमिनर एअरफ्लो म्हणजे काय? इट इज अ एअर फिल्ट्रेशन प्लांट. जी हवा आहे आता ती हवेत खूप बॅक्टेरिया आहेत आणि बॅक्टेरियाचे सायझेस जनरली 0.3 मायक्रॉन्सपेक्षा जास्त असतात. तर लॅमिनर एअरफ्लो काय करतं की हे जे हवा आहे ती 0.3 मायक्रॉन्समध्ये फिल्टर करतं आणि त्यामुळे जे काही हवेत जंतू आहेत, बॅक्टेरिया आहेत ते पूर्णपणे फिल्टर होतात आणि ऑपरेशनच्या एरियामध्ये ते बिलकुल येत नाही आणि त्यामुळे ऑपरेशनच्या वेळेस होणारे लॉजिंग ऑफ इन्फेक्शन किंवा इन्फेक्शन होण्याची भीती जवळजवळ टाळली जाते. ऑपरेशन नंतर जे ड्रेसिंग आम्ही करतो ते अत्यंत काळजीपूर्वक ऑपरेशन थिएटरमध्येच करतो आणि ते जवळजवळ 2 आठवडे आम्ही ते उघडत पण नाही. ऑपरेशन नंतर 2 दिवस IV म्हणजे इंट्राव्हिनस रक्ताद्वारा अँटीबायोटिक्स दिले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप खूप बारकाईने लक्ष देऊन करतो. त्यामुळे पेशंट्सना इन्फेक्शन होऊ नये ह्याची खूप जास्त दक्षता घेतो. आणि पेशंट्सना जर डायबिटीज असेल, किडनी इश्यूज असतील, हार्ट इश्यू असतील, खास करून डायबिटीज ज्यांच्यात इन्फेक्शनची शक्यता जास्त असते ती आम्ही ब्लड शुगर लेवल ऑप्टिमाइज करतो. ऑपरेशनच्या दिवशी 150च्या आसपास आणतो किंवा त्यांचं HbA1c असतं ते पण साधारण 8च्या आसपास किंवा त्याच्याहूनही कमी आणण्याचा प्रयत्न करतो आणि मगच हे ऑपरेशन करतो. या सगळ्या काळजी आम्ही डॉक्टर सौरभ खूप कटाक्षाने घेतो. राईट सर. आणि ही एवढी माहिती तुम्ही दिल्याबद्दल थँक्यू. कारण की नक्की लोकांच्या मनात हे प्रश्न असतात आणि त्याच्यामुळं ते सर्जरी टाळायचा प्रयत्न करतात. हे नक्की त्यांच्या शंकांचं समाधान करेल ही माहिती आणि आय होप दे चूज द राईट ऑप्शन. सर, कृत्रिम सांधा हा त्याच्या नावातच कृत्रिम आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा पेशंट्सला ही भीती असते की मी काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी कृत्रिम सांधा बसवतोय, तो नॅचरल कसा बिहेव करेल, माझ्या बॉडीमध्ये तो कसा राहील. ही एक भीती खूप रुग्णांना असते की जे काय पार्ट आम्ही मेटलचा आत टाकणार आहोत तो मला सूट होईल का, माझी बॉडी त्याला रिजेक्ट तर करणार नाही ना. तर हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो आणि त्याचं उत्तर असं की नाही, तुमची बॉडी ते मेटल नक्कीच ॲक्सेप्ट करेल. ह्याचं कारण की ते जे मेटल आम्ही वापरतो ते अतिशय इनर्ट मटेरियल असतं. ते एक टायटेनियमचा अलॉय असतो, 316Lचं एक स्टेनलेस स्टीलचं त्याच्यात कंपोनंट असतात आणि त्यामुळे ती बॉडीला ॲक्सेप्ट व्हायची शक्यता 99.99% असते. तरी कधी कधी एक मेटल ॲलर्जी असते काही रुग्णांना, कुठल्याही मेटलमुळे काही त्यांची रिॲक्शन येते. पण मी आत्तापर्यंत 25,000हून अधिक नी रिप्लेसमेंट्स केलेत, पण आजपर्यंत असा कुठला मेटल ॲलर्जीचा पेशंट किंवा बॉडीने तो जॉईंट रिजेक्ट केला आहे असा आजपर्यंत गेले 26 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी तरी पाहिला नाही आहे. त्यामुळे ते बॉडीला तो मेटल ॲक्सेप्ट होतंच आणि ती एक भीती इट्स मोर ऑफ अ थिअरॉटिकल कन्सिडरेशन की बाबा नाही ॲक्सेप्ट केलं तर काय, पण असं होतच नाही. राईट. थँक्यू सर, दॅट इज व्हेरी रिअशॉरिंग. सर, आता पेशंट स्पेसिफिक किंवा रुग्णांना जे स्वतःला काही अजून कोमॉर्बिडिटीज असतात, दुसरे आजार असतात, त्याच्यामुळे त्यांच्या मनात भीती असते की मला डायबिटीज आहे किंवा मला क्रॉनिक किडनी डिसीज आहे किंवा हायपरटेन्शन खूप जास्त आहे, तर हे सगळं असताना मी सर्जरी केली पाहिजे की नाही. करेक्ट. हा खूप चांगला प्रश्न आहे. बहुतेक वेळा ज्या रुग्णांवर मी शस्त्रक्रिया करतो त्यांचं वय 60-65 ह्याच्या पुढेच असतं आणि त्यामुळे काही ना काही त्यांना मेडिकल आजार असतोच. डायबिटीज म्हणा, हाय ब्लड प्रेशर म्हणा, अस्थमा म्हणा, कोलेस्ट्रॉल हाय असू शकतं, किडनी इश्यू असू शकतात किंवा हार्ट इश्यू असू शकतात. हे जे सगळे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत हे आम्ही अगदी बारकाईने बघतो. आमचे फिजिशियन्स आहेत, ॲनेस्थेटिस्ट म्हणजे भूलरोग तज्ज्ञ आहेत, ते सगळे मेडिकल कंडिशन्स नील किंवा ऑप्टिमाइज करतात. एक आपण एक्झाम्पल घेऊ. समजा पेशंटला हाय BP असेल तर त्याचे अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स आम्ही ऑपरेशनच्या दिवसापर्यंत देतो आणि BP नॉर्मल असल्याशिवाय पेशंट आत घेत नाही OTमध्ये. काही लोकांना हृदयाचे प्रॉब्लेम असतात, एन्जिओप्लॅस्टी, बायपास सर्जरी झाली असते, त्यांना ब्लड थिनर
म्हणजे रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालू असतात, त्या रुग्णांना आम्ही त्या गोळ्या 4 ते 5 दिवस आधी ऑपरेशनच्या बंद करतो आणि नंतर 3 दिवसांनी चालू करतो. कार्डिओलॉजिस्ट जे आमचे आहेत ते पण ऑपरेशनच्या वेळेस उपलब्ध असतात किंवा ऑपरेशननंतरही उपलब्ध असतात. कधीकधी कॅथलॅबची काही जरूर पडली तर ती पण आता संचेती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज, याच्याबद्दल मी थोडं बोललो. मधुमेहाचा जो प्रॉब्लेम आहे, हाय ब्लड शुगर, हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण ह्याच्यामुळे इन्फेक्शन व्हायची रिस्क ही वाढते. ह्याच्यात काही अतिशयोक्ती नाही आहे. ती इन्फेक्शनची रिस्क कशी कमी करायची, म्हणजे ब्लड शुगर लेवल ही कमीत कमी 150च्या आसपास ऑपरेशनच्या दिवशी ठेवावी. त्याच वेळेस इन्शुलिन, जर पेशंट ओरल ड्रग्जवर असेल, ओरल अँटी डायबेटिक त्याच्या गोळ्या चालू असतील, तर ते आम्ही हमखास इन्शुलिनला कन्वर्ट करतो, कारण त्याच्यामुळे त्याचा जे ब्लड शुगर कंट्रोल आहे पेरी ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये तो राहतो आणि बहुतेक वेळा इन्शुलिन ऑपरेशननंतर 15 दिवस म्हणजे टाके काढूस तोपर्यंत कंट्रोल करतो. आणि जेव्हा टाके निघतात, कोरडे निघतात, मग ऑपरेशनची नंतरची होण्याची इन्फेक्शनची भीती जवळजवळ नसतेच. तर दॅट इज गुड कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल. आणि त्यांचं HbA1c असतं ते आम्ही 8 किंवा 8.5च्या आसपास आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा कमीत कमी इट इज शोईंग अ डिक्रीजिंग ट्रेंड, म्हणजे 9 असेल तर 8.5 आहे, 8 आहे, असं कमी होतं आहे असं दिसलं की मगच त्यांची शस्त्रक्रिया करतो. किडनी जर आजार असेल तर त्यांचे जे काही पेन किलर औषध आहेत त्याच्यामुळे किडनीला डॅमेज होऊ शकतो ते आम्ही बिलकुल रुग्णांना देत नाहीत, किंवा काही मेडिसिन्स, ड्रग्ज, ॲनेस्थेटिक एजंट्स असतील की त्याच्यामुळे किडनीला विपरीत त्याचे परिणाम होतील तर ते आम्ही टाळतो. नेफ्रोलॉजिस्ट आहे आमच्याकडे, डायलिसिस मशीन आहे, तर त्या जरी काही ऑपरेशननंतर काही जरूर पडली तर त्या सगळ्या सेवा आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे किडनी पेशंट्स पण अगदी व्यवस्थित आम्ही शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर यशस्वीरित्या त्यांच्या वेदना मुक्त करू शकतो. थँक्यू सो मच. सर, जुन्या काळी म्हणायचे की अज्ञानात सुख असतं, पण गुगलच्या जमान्यात मला नाही वाटत की दॅट होल्ड्स ट्रू एनिमोर. पीपल वॉन्ट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला लोकांना ही भीती असते की त्यांना माहिती नाही की ऑपरेशन थिएटरमध्ये एक्झॅक्टली होतं काय, आणि म्हणून त्याच्या आजूबाजूला भरपूर भीती असते. तुम्ही कॅन यू वॉक आवर व्ह्यूअर्स थ्रू की ॲक्च्युअल सर्जिकल रूममध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये होतं काय? नक्कीच. जसं मी आता थोडं बोललो की ऑपरेशनच्या आधी प्री ऑपरेटिव्ह फिटनेस म्हणजे प्री ऑपरेटिव्ह हेल्थ चेकअप हे करणं जरुरी असतं. जेव्हा ॲनेस्थेटिस्ट, फिजिशियन्स सांगतात की आता पेशंट फिट आहे, शस्त्रक्रिया होऊ शकते, मग तेव्हा आम्ही ऑपरेशनच्या 1 दिवस आधी रुग्णाला ॲडमिट करतो. ऑपरेशनच्या दिवशी सकाळी जेव्हा पेशंट रिकव्हरी एरियामध्ये होतो तिथं त्याचे सगळा फिटनेस चेक केला जातो. तो परत एकदा ॲनेस्थेटिस्ट येऊन सगळे पहिला प्रश्न विचारतात, BP चेक करतात, आणि सगळं नॉर्मल असेल की मग त्या रिकव्हरीमधून तो पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये येतो. ऑपरेशन थिएटरमध्ये आल्यावर तिकडची जी नर्स असते आणि ॲनेस्थेटिस्ट जे आत असतात ते पण परत एकदा चेक करतात की कुठली बाजू ऑपरेट करायची, अँटीबायोटिक दिलं आहे की नाही, कन्सेंट आहे की नाही, ऑपरेशनच्या वेळेस पेशंटच्या मनात अजून काही वेगवेगळे प्रश्न आहेत की नाही, आणि त्यांना आम्ही रिलॅक्स करतो. त्यांचा काही स्ट्रेस असतो, ऑपरेशन डेफिनेटली इज अ स्ट्रेसफुल कंडिशन, त्यामुळे तो स्ट्रेस त्यांचा आम्ही ॲनेस्थेटिस्टद्वारा कमी करतो. आणि नंतर मग त्यांना भूल दिली जाते. भूल 2 प्रकारचे असतात, एक तर कमरेखाली म्हणजे स्पायनल ॲनेस्थेशिया, रिजनल ॲनेस्थेशिया, आणि दुसरं म्हणजे जर कमरेत काही प्रॉब्लेम असेल, कमरेची काही शस्त्रक्रिया झाली असेल तर मग कंप्लीट पेशंटना भूल दिली जाते. एकदा भूल दिल्यावर स्पायनल किंवा जनरल मग त्या पार्टचं, गुडघ्याचं प्रिपरेशन होतं. त्याला आम्ही बेटाडाईन, हिबिस्क्रब, वेगवेगळ्या सोल्युशन्सनी क्लीन करतो, नंतर त्याला ड्रेप करतो, आणि ते ड्रेप झाल्यावर मग ते सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट, ट्रॉलीज आमचे सगळे जे असतात, लागणारे आमचं जे हत्यारं असतात ते एक ट्रॉली सिस्टर जी असिस्ट करते ते ओपन करतात, आणि जे इम्प्लांट्स आहेत ते तयार ठेवले जातात. ऑपरेशनच्या वेळेस साधारण 6 ते 8 सेंटीमीटरचा चिरा दिला जातो. काही स्नायू कट करून मग आम्ही हाडापर्यंत पोचून ते खराब झालेला भाग, आर्थरायटिसचा भाग काढून मग तिथं नवीन सांधा बोन सिमेंटद्वारे लावतो. ते झाल्यावर मग त्याला टाके घेऊन व्यवस्थित ते बंद करतो, ड्रेसिंग करतो. भूल थोडी उतरली की मग परत रिकव्हरीत पेशंट शिफ्ट केला जातो. तर दिस इज अ बिग प्रोसेस, राईट फ्रॉम द रिकव्हरी, OTमध्ये जाणं, भूल देणं, भूल उतरणं, परत रिकव्हरीला येणं, हा सर्वसाधारणपणे 2-2.5 तासाचा हा पूर्ण प्रोग्रॅम असतो. आणि हे 2-2.5 तास खूप महत्त्वाचे असतात. आणि अगदी आम्ही जे म्हणतो की
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही खऱ्या अर्थाने ह्या 2.5-3 तासात आम्ही मॅक्झिमम पाळायचा पूर्ण प्रयत्न करतो. थँक्यू सो मच सर. ज्या पद्धतीने तुम्ही OT प्रेपरेशन कसं केलं जातं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते ऑपरेशन थिएटरमध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून, त्या पद्धतीने लोकांना की दिस इज अ व्हेरी स्ट्रेसफुल सर्जरी फॉर अ पेशंट ऑल्सो. सो हॉस्पिटलमध्ये काही आपण बदल केलेले आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये कुठल्या गोष्टी ह्याच्या दृष्टीने चेंज केल्या जातात की जेणेकरून पेशंट शुड हॅव अ पीसफुल एक्सपिरियन्स? आता आम्ही काय केलं आहे की ऑपरेशनला जेव्हा रुग्ण ॲडमिट होतो त्याच्याबरोबर त्याचे रिलेटिव्ज असतात आणि ऑपरेशनच्या वेळेस अजूनही रिलेटिव्ज येऊन थांबतात. ही एक आपल्या भारतात एक कल्चर आहे की ऑपरेशनच्या वेळेस सगळे नातेवाईकांनी ऑपरेशनच्या बाहेर उभं राहायला पाहिजे. तर आम्ही काय करतो अशा वेळेस एक मेडिटेशन रूम आम्ही बनवली आहे, ती सोय केलेली आहे आणि त्यामुळे तिथे रिलॅक्स राहतात. तसंच 5व्या मजल्यावर ॲडव्हान्स हॉस्पिटलला एक गार्डन बनवलं आहे. त्या गार्डनमध्येही असं ओपन टू स्काय आहे, तिथं बसून पण माणूस रिलॅक्स होतो. एक व्हर्टिकल वॉल आम्ही बनवली आहे की मुवमेंट इज लाईफ, लाईफ इज मुवमेंट. त्या वॉलकडे बघून एक प्रसन्नता वाटते. त्याचबरोबर बाहेर एक मोठं गार्डन केलं आहे की जिथं बसून पण रुग्णांच्या नातेवाईकांना एक दिलासा मिळतो की बाबा आपण एक चांगल्या ठिकाणी आलो आहे अँड दे फील वन विथ नेचर आणि त्यामुळे रिलॅक्स राहतात. त्याचबरोबर नो अँगर झोन हा आम्ही हॉस्पिटलला डिक्लेअर केलेला आहे. सिस्टर शिवानी यांची ही संकल्पना होते आणि त्यांनी नो अँगर झोन असा एक संकल्पना आमच्याकडे मांडली होती, असा एक विचार मांडला होता आणि त्याप्रमाणे आम्ही कुठलेही आमचे डॉक्टर, स्टाफ, अटेंडंट्सना ओरडत नाही, नातेवाईकांना ओरडत नाही, चांगल्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतात आणि वी ट्राय टू ट्रीट द पेशंट विथ अटमोस्ट एम्पथी. आय थिंक कॉम्पॅशन आणि एम्पथी हे खूप महत्त्वाचं आहे एक डॉक्टरांना किंवा स्टाफना किंवा सिस्टरना, वॉर्डबॉयना. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट तर रिलॅक्स राहतोच, पण पेशंटबरोबर असलेले नातेवाईक, अटेंडंट तेही असे स्ट्रेस फ्री राहतात. थँक्यू सो मच. सर आता शेवटचा जो भीतीशी रिलेटेड माझा प्रश्न आहे तो म्हणजे की सर्जरी झाली, व्यवस्थित झाली, त्याच्यानंतर पेशंटला वाटतं की एवढी मोठी सर्जरी झाली आहे, त्याच्यातनं रिकव्हरीची प्रोसेस माझी खूप लांब असेल, मला 6 महिने 1 वर्ष लागेल व्यवस्थित व्हायला. तर ही भीती खरंच आहे का? नाही नाही नाही. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन नंतर लगेचच फिजिओथेरपी चालू केली जाते. त्यांचे फूट अँकल मुवमेंट्स चालू करता येतात, नीचे आयसोमेट्रिक एक्सरसाइज चालू केले जातात आणि 12 किंवा 24 तासात आम्ही पेशंटला चक्क उभं करतो आणि वॉकरनी चालवतो. आमच्याकडे जे फिजिओथेरपिस्ट आहेत ते इन हाऊस 2 ते 3 दिवस जो काय काळ रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ते फिजिओथेरपी देतात. आईस थेरपी म्हणजे क्रायोथेरपी, बर्फानी शेकतात आणि वॉकरनी त्या रुग्णाला चालवतात. त्यानंतर पण आम्ही कटाक्षांना बघतो की घरी पण सुपरवाइज्ड फिजिओथेरपी त्या रुग्णाला मिळाली पाहिजे आणि हिलिओस ही जी एक एजन्सी आहे त्यामार्फत रुग्णांना आम्ही घरी फिजिओथेरपी देतो आणि त्याच्यावर मी पाहिलं आहे की त्यांच्या रिकव्हरीमध्ये खूप फरक पडतो. घरी जेव्हा हिलिओसमार्फत फिजिओथेरपिस्ट जातो तो फिजिओथेरपी तर देतोच, पण त्यांचे काही प्रश्न असतात त्याचीही उत्तरं देतो. कधी काय दुखलं, काय त्रास झालं तर डॉक्टरांशी संपर्क साधतो आणि त्यामुळे हिलिओसमार्फत जी ही एक सेवा आहे होम केअरची ही खूप मी म्हणतो की आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक रुग्णाची रिकव्हरी चांगली होते. 15 दिवसानंतर त्याचे टाके काढले जातात. 2 ते 3 आठवड्यांपर्यंत त्याला वॉकर द्यायला लागतो. वॉकरनंतर काही रुग्णांना काठी पण देतो आणि सर्वसाधारणपणे 4 आठवड्यात तो पूर्णपणे स्वावलंबी होतो. तो स्वतः ॲक्टिव्हिटीज करू शकतो, वॉशरूमला जाऊ शकतो. त्याला जर गाडी चालवायची असेल तर आम्ही 8 आठवड्यात गाडी चालवायची परवानगीही देतो. 2 व्हीलर पण काही रुग्ण चालवायची आमच्याकडे परवानगी मागतात. ते पण साधारण 3 महिन्यांनी म्हणजे 12 आठवड्यांनी त्याचीही आम्ही परवानगी देतो आणि सर्वसाधारणपणे 1 महिन्यानंतर पेशंट स्वावलंबी होतो. 2 ते 3 महिन्यानंतर तो व्हेकल चालवून स्वतःची कामं सगळी स्वतः करू शकतो. ह्याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो आणि वी मेक शुअर दॅट द रिटर्न टू वर्क किंवा रिटर्न टू लाईफ, रिटर्न टू अ बेटर क्वालिटी ऑफ लाईफ इज अश्योर्ड टू द पेशंट. थँक्यू सो मच सर. आता माझ्याकडे फक्त 2 प्रश्न आहेत अबाउट की टेकअवेज फ्रॉम दिस कॉन्व्हर्सेशन. सो पहिला प्रश्न सर, आता खूप लोक हा आपला कार्यक्रम बघतात आणि त्याच्यातली काही लोक असेल ज्यांना ही सर्जरी सजेस्ट केली गेली आहे पण ह्या भीतीमुळं
त्यांनी आजपर्यंत ती सर्जरी टाळली. अशा कुठल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगाल जेणेकरून त्यांचं डिसिजन मेकिंग सोपं होईल? नक्कीच. सर्वप्रथम म्हणजे जे एक रुग्णांच्या मनात भीती असते की ऑपरेशननंतर माझं पेन वाढेल, ऑपरेशननंतर मी बेड रिडन राहीन, ऑपरेशननंतर अजून दुखापत होईल, तर आता मी सांगू इच्छितो की टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजेच कृत्रिम सांधारोपण ही एक फार प्रिडिक्टेबल शस्त्रक्रिया आहे. ऑपरेशननंतर 99.99% पूर्ण पेन रिलीफ आम्ही पेशंटला देऊ शकतो असं म्हणण्यास काहीच अतिशयोक्ती होणार नाही. सो दॅट इज पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे, टेक्नॉलॉजीमुळे आम्ही जो काय सांधा बसवतो तो अचूकरित्या बसवू शकतो. म्हणजे रोबोटिक सर्जरी, कम्प्युटर नॅव्हिगेशन सर्जरी याचा वापर करून आम्ही ऑपरेशन अगदी यशस्वी करतो, अगदी अचूक करतो आणि त्याच्यात काहीही कमी राहत नाही याची दक्षता घेतो. पॉईंट नंबर 3, जे काही रुग्ण आहेत ते एल्डरली असतात, त्यांना काही ना काही मेडिकल इश्यूज असतात, ते घाबरतात की डायबिटीज आहे, BP आहे, हार्ट इश्यू आहेत, किडनी इश्यू आहेत, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, माझ्याकडे ब्लड थिनरच्या गोळ्या चालू आहेत, तर हे ऑपरेशन कसं होईल? तर काहीही त्याची काळजी करू नका. आमचे फिजिशियन्स, ॲनेस्थेटिस्ट पूर्णपणे ह्या गोष्टींवर लक्ष देतील, ते ऑप्टिमाइज करतील आणि मगच तुमची शस्त्रक्रिया केली जाईल. बऱ्याच वेळा प्रश्न असाही येतो की दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करावं का एक? तर कोमॉर्बिडिटी जास्त असेल तर आम्ही 2च्या ऐवजी एकच एका वेळेस करतो आणि मग 1 महिन्याने दुसरं करतो, किंवा कंडिशन चांगली असेल तर दोन्हीही करतो. सो टू कन्क्लूड, 3 गोष्टींवर आम्ही जास्त करून लक्ष देतो की त्याची शस्त्रक्रिया प्रिडिक्टेबल असेल, कंप्लीट पेन रिलीफ मिळेल, त्याला काही पोस्ट ऑपरेटिव्ह जास्त बेडवर राहण्याची गरज पडणार नाही. नंबर 2, टेक्नॉलॉजी वापरून आधी अचूकरीत्या शस्त्रक्रिया केली जाते आणि 3rd, त्याचे जे काही मेडिकल इश्यूज असतात ते ऑप्टिमाइज करून मगच आम्ही ही शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामुळे खूप लोकांना नक्की रिअशुरन्स वाटणार आहे की ह्या शस्त्रक्रियेमध्ये ज्या त्यांच्या मनातल्या शंका किंवा भीती होत्या त्या खऱ्या नाही आहेत आणि ज्या कुठल्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत त्या असं असू शकतं की त्या खूप वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आता खूप बदल झालेले आहेत. आणि सर, माझा शेवटचा प्रश्न हा आहे की समजा कुठल्याही लॉजिस्टिकल कारणामुळे किंवा आपल्या पूर्ण भारतभरातनं ह्या आपला कार्यक्रम लोक बघतात, समजा संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना येणं शक्य नसेल आणि त्यांना जवळच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ही शस्त्रक्रिया करावी लागली, तर असे कुठले 3 प्रश्न त्यांनी त्या डॉक्टरला किंवा हॉस्पिटलला विचारावेत जेणेकरून आपण जे संचेती हॉस्पिटलमध्ये करतोय सिमिलर गोष्टी तिथं केल्या जातात की नाही हे त्यांना कळेल? हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. सर्वप्रथम, जो डॉक्टर, ऑर्थोपेडिक सर्जन, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन जी शस्त्रक्रिया करणार असेल त्याचा एक एक्सपिरियन्स काय, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय, ह्याचं एक थोडंसं संशोधन केलं पाहिजे. सेकंड, जे ऑपरेशनच्या वेळेस जे प्रोटोकॉल्स असतात, NABHचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे फॉलो केले जात आहेत की नाही ते डॉक्टरना विचारायचं की इन्फेक्शन कंट्रोलसाठी तुम्ही काय करता, प्री ऑपरेटिव्ह ऑप्टिमायझेशन, हेल्थ चेकअपसाठी, फिटनेससाठी काय काय करतात, नंबर 2. आणि नंबर 3 ऑफकोर्स की ऑपरेशनची कॉस्ट किती असू शकेल, माझं हे इन्शुरन्स आहे हे तुमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे, हे मान्यता त्याची मिळेल की नाही, हे 3 प्रश्न मला वाटतं महत्त्वाचे रुग्णांनी डॉक्टरांना विचारावे. थँक्यू सो मच सर. आजच्या ह्या माहितीमुळे आय एम व्हेरी शुअर की जे कोणी रुग्ण आज आपला हा कार्यक्रम बघतायत, ज्यांच्या मनात ह्या सगळ्या भीती होत्या, त्या सर्व शंकांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामुळे वेदनेसकट तसंच जगत राहण्यापेक्षा यू गाईज विल चूज टू गेट द सर्जरी डन अँड बी फ्री फ्रॉम द पेन आणि तुम्ही स्वतंत्रपणे अतिशय वेदनामुक्त तुमच्या मूव्हमेंट्स आणि तुमच्या हालचाली करू शकाल अशी मी आशा करतो. आणि परत एकदा डॉक्टर पराग, धन्यवाद आज येऊन आम्हाला ही सगळी माहिती दिल्याबद्दल. दिस इज रिअली गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू. खूप खूप धन्यवाद डॉक्टर सौरभ आपले की तुम्ही मला मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात पुन्हा एकदा बोलवले. आय होप की जे काही आपली चर्चा झाली आहे त्याचा फायदा रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना, जे कोण ऐकणारे श्रोते आहेत त्यांना होईल आणि त्यांचे अजूनही काही प्रश्न असतील तर त्यांनी ह्या चॅटवर किंवा आमच्या वेबसाईटवर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही ते विचारू शकतात आम्हाला आणि आम्ही त्याची पूर्णपणे तुम्हाला उत्तरं देऊ. आणि शेवटचंच जाता सांगतो की
टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजेच कृत्रिम सांधारोपण ही एक प्रिडिक्टेबल सर्जरी आहे. त्याच्याबद्दल कुठलीही भीती तुम्ही मनात बाळगू नका. जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतील की ह्याची करायची गरज आहे, अगदी डोळे झाकून न घाबरता, काही संकोच न करता ती शस्त्रक्रिया करून घ्या. मी तुम्हाला आश्वासन देतो की ही शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या पार पडेल आणि तुम्ही पूर्णपणे वेदनामुक्त व्हाल. धन्यवाद.